तर फ्रेंड्स काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्या ज्या साड्या असतात तर त्या खूप हेवी असतात आणि त्याच्यावरचे जे ब्लाऊज असतात तर एकदम आपले प्लेन असतात। तर त्यावेळी आपल्याला सुचत नाही की त्या ब्लाऊजवरती आपल्याला डिझाईन जी आहे कोणती करायला पाहिजे आणि त्या डिझाईन बनवून आपल्याला सुद्धा कंटाळा आलेला असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम कमी वेळात आणि कमी खर्चात बनणारी जी डिझाईन आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंची जी आहे बॅक पार्टची कटिंग केलेली आहे अस्तरवरती। गळा मी घेतलेला आहे 10.5 इंचावरती, तर तुम्ही 10 सुद्धा घेऊ शकता आणि मी इथं मार्किंग केलेलं आहे। तर बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे। शोल्डर मी 6.5 घेतलेला आहे, मुंडा सुद्धा 6.5 घेतलेला आहे। त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे मी इथे घेतलेला आहे 3 इंचावरती आणि 2 इथं गळा जे आहेत मी मार्किंग केलेले आहेत। एक तर 3 इंचावरती एक मी गळा जो आहे आपला मार्किंग केलेला आहे आणि एक जो गळा आहे आपला 10 इंचावरती असा मार्किंग केलेला आहे। स्क्वेअर आकार सगळ्यात आधी आपण इथं मार्किंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो मी आकार दाखवलेला आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही ही बॅक पार्टचा जो आकार आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे। तर त्याआधी फ्रेंड्स आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ही डिझाईन करतावेळी आपल्याला काय करायचं आहे, अस्तरवरती 1 इंच एक्स्ट्रा जे आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे पूर्ण उंचीमध्ये। आता बघा जितकं तुमचं पूर्ण उंचीमध्ये तुम्ही मार्जिन ॲड करता 1 इंच ते सोडून आपल्याला काय करायचं आहे, या डिझाईनसाठी 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजे 2 इंच आपल्याला या डिझाईनसाठी मार्जिन जे आहे एक्स्ट्रा ॲड करायचं आहे। तर आता आपलं अस्तरवरती जी कटिंग आहे तर ते आपलं असं झालेलं आहे। तर आता आपण मेन कापडावरती सुद्धा कटिंग जे आहे करून घेतलेलं आहे। आता मेन कापडावरती आपण जोडताना सगळ्यात आधी वरचा पार्ट जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। तर गळ्याचा जो आपला पार्ट आहे तर तो इथं आपण तयार करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक दाबटीप देणार आहोत। तर हे बघा त्याच्यावरती आपण एक दाबटीप द्यायची आहे। आता चारी बाजूनी या कपड्याला जो आहे अस्तर आणि आपलं मेन जे कापड आहे जोडून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण पूर्ण कटिंग करून घ्यायचं, म्हणजेच आपले बॅकचे 2 पार्ट जे आहेत असे कट होतात। तर 2 पीसमध्ये आपले हे जे पार्ट आहे डिझाईनचे कट होतात। तर एक पीस आपण जो आहे इथं तयार करून घेतलेला आहे, तर दुसरा सुद्धा पीस जो आहे आपण असाच इथं गळा जो आहे रेडी करून घ्यायचा आहे। तर तुम्ही याला पायपिंग सुद्धा लावू शकता। तर मी लेस वापरलेले आहे तर त्यामुळे मी जी पायपिंग आहे पण इथं स्किप केलेली आहे। तर गळा सुद्धा मी इथं तयार करून घेतलेला आहे बॉटमचा। आता याला सुद्धा आपण चारी बाजूने इथं टिप मारून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं याचं सुद्धा जे कापड आहे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा आता आपण नॉर्मली आपण ब्लाऊज जसे टक्स देतो तर याला सगळ्यात आधी आपण टक्स द्यायचे आहेत। आता दोन्ही पार्ट जे आहेत आपण अशी पूर्ण उंची मेजून दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे जोडून घ्यायचे आहेत। तर आता माझी जी उंची आहे तर ती 13.5 इंच मी घेतली होती। तर हे बघा म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा सोडून परत 1 इंच जे आहे या डिझाईनसाठी आपल्याला वाढवायचं आहे, म्हणजे तर तुम्ही या डिझाईनसाठी 2 इंच एक्स्ट्रा जे आहे वाढवून घ्यायचं आहे। आता वरच्या पार्टला तुम्ही बघू शकता इथं 1-1 इंचावरती मी असा शेप दिलेला आहे, तर तो शेप आपण ड्रॉ करायचा आहे दुसऱ्या पार्टला सुद्धा। तर हे बघा अशा पद्धतीने आपण हा जो शेप आहे तो इथं मार्किंग करून घेतला सगळ्यात आधी आणि पहिल्यांदा मी ते काय केली, एक लेस लावून घेतलेले आहे एकदम कॉर्नरला। त्याच्यानंतर 1-1 इंचावरती आपण जे मार्किंग केलं होतं तर तिथे सुद्धा आपण इथं काय करायचं आहे, लेस अशी लावून घ्यायची आहे। तर हे बघा दाखवल्याप्रमाणे अशी लेस लावून घ्यायची। लेस लावताना कधीही आपण काय करायचं आहे, एकदम नाजूक लेस घ्यायची आहे, ना की आपल्याला एकदम ब्रॉड लेस घ्यायची आहे। तर जितकी तुम्ही नाजूक इथं लेस वापराल तितकंच याचा जो लुक आहे एकदम छान येतो। आता मी गळ्याला पलटी इथं करून घेतलं नव्हतं, तर गळा आपण इथं तयार करून घेणार आहोत। तर 1.5 इंचाची पट्टी आपल्याला इथं अस्तरमध्ये काढून घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आपण इथं गळा जो आपला वरचा आहे तर तो इथं तयार करून घ्यायचा आहे। तर क्रॉसमध्ये पट्टी काढायची आहे। तर 1.5 इंचाची पट्टी मी काढली आहे क्रॉसमध्ये आणि ती आता आपण लावत आहोत गळ्याला। आता गळा सगळ्यात आधी आपण इथं तयार करून घ्यायचा आहे। छोटे छोटे कट्सही दिलेले आहेत मी। तर हे बघा गळा सुद्धा इथं आपला रेडी झालेला आहे। तर आता आपण लावून घेणार आहोत कमरपट्टी। आता कमरपट्टी लावल्यानंतर आपण एक अगोदर बो इथं तयार करून घेतला होता सेंटरला लावण्यासाठी, तर त्याच्यामुळे अजून जर आपल्या ब्लाऊजचा जो लुक आहे एकदम छान येतो। तर फ्रेंड्स फायनल लुक सुद्धा तुम्ही या ब्लाऊजचं बघू शकता की पूर्ण ब्लाऊज जे आहे रेडी झाल्यावर कसं दिसतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।